तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला भटकंती खूप आवडते आणि खास करून जेव्हा मित्रांसोबत भटकंती करायला मिळते तेव्हा अजून मजा येते. याच्यामध्ये चकाचक ठिकाणी जाऊन राहायचं याच्यात मजा नाही. खास करून मी जेव्हा कोकणामध्ये येतो तेव्हा दापोली नावाचं एक गाव आहे जे माझ्या अत्यंत आवडीचं आहे. कारण तिथे मुरुड नावाचा जो समुद्र किनारा आहे, हा अंजरल्याचा बीच म्हणा, कड्याचा गणपती म्हणा, या गोष्टी मला खूप आवडतात. त्याचबरोबर अजून एका छान ठिकाणी तुम्हाला आत्ताच्या फ्रेममध्ये वाटेल सगळ्या गोष्टी वृक्ष आहेत, परंतु तसं नाही. तुम्हाला माहिती आहे माझं खेळावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्यामुळे अशा जागी मी आलेलो आहे की जिथे खेळाचीच दुनिया तुम्हाला दिसेल. त्याचं कारण आहे मी आलोय रॉयल गोल्डफील्ड रिसॉर्टला. कारण हा जो क्लब आहे हा क्लब माझ्या अत्यंत आवडीचा आहे कारण इथं सगळं खेळाचं वातावरण आहे. बरोबर 4 ते 5 वर्ष झाली असतील मी तुम्हाला सांगतो की 4-5 वर्षांपूर्वी या क्लबची मेंबरशिप मी घेतलेली होती. आणि तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, अनिल छाजेड नावाचा माझा खूप खेळप्रेमी मित्र आहे. त्यांनी ही जागा डेव्हलप केली त्याच्या मित्रांसोबत. हा क्लब डेव्हलप करत असताना गंमत नाही सांगत, हे गंमत बघा फक्त तुम्ही. फाउंडर मेंबर आणि 001 नंबरची मेंबरशिप माझ्याकडे आहे. आणि त्यावेळेला मला सांगत होता, सुनंदन इथली मेंबरशिप घे, आपल्यासारख्या खेळप्रेमी लोकांकरता ही जागा सुंदर होणार आहे. मी केवळ त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि या क्लबची मेंबरशिप घेतली. आणि आता हा क्लब कसा डेव्हलप झालाय तुम्ही फक्त बघा. या माझ्यासोबत या. क्लब मध्ये चला म्हणजे खरी काय मजा आहे तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो मच. छान फुलांनी स्वागत. बघा बघा माझं मन का अडकतं, जरा बघा या इकडे. फुल फ्लेज एक क्लब जो इंटरनॅशनल क्वालिटीचा. इथे राहण्याची सोय आहे, इथे क्लब हाऊस आहे, जिम्नॅशियम आहे, स्विमिंग पूल आहे, टेनिस कोर्ट आहे आणि त्याच्याबरोबर माझं जिथं मन रमतं ते म्हणजे व्यवस्थित इथे फुल फ्लेज क्रिकेट ग्राउंड सुद्धा आहे. मंद वाहणारा वारा, चॅनल इफेक्टने येणारा वारा, समोर ग्राउंड. आणि नंतर जेव्हा जेवायला बसतो तेव्हा बघा एकदम फ्रेश पॉपलेट दिलेला आहे ग्रिल करून. क्या बात आहे. येऊ दे येऊ द्या. काटा आणि चमचा जरा बाजूला ठेवा. मस्तपैकी लिंबू मारा आलेले आणि पापलेटचा आस्वाद घ्या. फिश सगळीकडे मिळतं, अगदीच चांगलं मिळतं. परंतु ज्यावेळेला तुम्ही कोस्टल एरियामध्ये येतात, जवळच हरण्यासारखं सुंदर बंदर आहे की जिथनं मुंबईला प्रचंड प्रमाणात फिश हे जात असतं, त्याच्या जवळ अशा वातावरणात बसून जेवण करायचं त्या भाग. अशा वातावरणात आलं 4 घास मस्त हातात, रिलॅक्स बसायचं आणि चांगल्या जेवणाचा आस्वाद द्यायचा. वा. ही साधी जी भेंडीची भाजी केली आहे ना, काय असतं नॉनव्हेजवाल्यांना जे मिळतं ते व्हेजवाल्यांना नेहमी मिळतच असं नाही. परंतु या रिसॉर्टवर आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा जो स्वाद आहे काय झालं हा एक नंबर. फार मस्त. फार इंटरनॅशनल बकासूर मी स्वतःला म्हणवतो. जेव्हा जेवण चांगलं करायची वेळ येते तेव्हा मी काही गोष्टी कटाक्षाने बघतो. काय तुम्हाला सांगतो, बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच हॉटेलमध्ये, बऱ्याच रिसॉर्टला एक प्रकारची ग्रेव्ही करतात, सगळ्यामध्ये काजू पेस्ट मारतात, टोमॅटो प्युरी मारतात आणि क्रीम मारतात. रॉयल गोल्डफील्डला तसं नाही आहे. या इकडे मी प्रूव्ह करतो. या इकडे दाखवा. रंग बघा, पहिले रंग बघा. भाजी जर का म्हणली, ही भाजी जर का म्हणली व्हेज भाजी,
तर त्याला खोबऱ्याचं त्यांनी हे दिलंय. मटण जर का म्हणलं तर त्याला काळा मसाला दिलाय. प्रॉन्स करी ही अस्सल मला इथली कोकणी स्टाईलची वाटते. साधं वरण म्हणा आणि त्याच्याबरोबर ही काजूची करी आहे. या काजूच्या करीचा रंग प्रत्येक गोष्टीचा वेगळा आहे. याचा अर्थ सिंपल आहे, इथले जे कुक आहेत ते नुसतं जेवण करत नाही आहेत, मनापासून जेवण करतायत. त्यामुळे जरा खायला अजून थोडी मजा येते. त्यामुळे तुम्ही चालू ठेवा, मी बॅटिंग चालू ठेवतो. मंगेशने असं काही जेवण घातलेलं आहे. काय बात आहे मंगेश, क्या बात आहे, क्या बात आहे. माझा हात जरा असा आहे, जेव्हा तुम्ही कोकणात येता तेव्हा शेवट जो असतो तो तुम्ही गुलाबजाम, रसमलाई नाही. हे बघा, या इकडे, इकडे या, इकडे या. हे बघा, मस्तपैकी मोदक केलेला आहे. त्यामुळे मोदक त्याच्यावरती तूप असं घालून या जेवणाची सांगता केली ते मंगेश क्या बात आहे. त्यामुळे मी एवढंच म्हणेन, अन्नदाता सुखी भव. वा वा वा. हॉटेल, रिसॉर्ट आणि क्लब याच्यातला फरक तुम्हाला कदाचित या भागातनं दिसून येईल. कारण जेव्हा तुम्ही क्लबला येतात, खास करून तो क्लब जर का स्पोर्ट्स क्लब असला तर तिथे या खेळण्याच्या सुविधा, मांडणी आणि त्याचबरोबर डेकोरेशन या सगळ्यामध्ये त्याचा अंतर्भाव झालेला दिसतो. खेळायची म्हणायला गेलं तर सगळी सोय इथे करून ठेवलेली आहे आणि कुठल्याही बाजूला आलं तरी बाहेर असा मस्त नजारा बघायला मिळतो. स्विमिंग पूल तर बघा, हा 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 वा. एका बाजूला मस्तपैकी असा स्विमिंग पूल दिसतो. आणि आता इथली रूम कशी आहे तेही आपण बघूया. कारण कुठल्याही स्पोर्ट्स क्लबला रूम कशी आहे, ही चांगलीच मोठी रूम आहे, मस्त मोठी रूम आहे. वा वा वा. आणि बाहेर बसायला मस्तपैकी ही बाल्कनी सुद्धा आहे, जिथनं तुम्हाला क्रिकेट ग्राउंडचा मस्त नजारा मिळतो. वा. त्यामुळे एका बाजूला अशी छान रूम, मोठीच्या मोठी, डेकोरेशन सुद्धा बघा. वा वा वा, क्या बात आहे. आणि समोर मोठी बाल्कनी आहे, ही चांगलीच मोठी बाल्कनी आहे. आणि समोर मस्तपैकी ग्राउंड. स्पोर्ट्स क्लबच्या मेंबरशिपचं एक वेगळं महत्त्व असतं, जे तुम्हाला एक अजून छान महत्त्वाची गोष्ट सांगतो. ॲफिलिएशन्स कुठल्या स्पोर्ट्स क्लबची कोणाशी आहेत हे फार महत्त्वाचं असतं. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की अरे मी खर्च करतोय, मेंबरशिप एवढं कोण जाणार, काय जाणार. पण तुम्हाला जर का बरोबर डोकं लढवता येत असलं तर या ॲफिलिएशन्स पकडून तुम्ही धमाल करू शकता. आणि त्याच्याच बरोबर ज्यांना या सगळ्या स्टे बरोबर खेळणं आवडतं, मला वाटतं त्यांनी इथे यावं, रॉयल गोल्डफिल्डचा आस्वाद घ्यावा. मेंबरशिप मी घेतली 5 वर्षापूर्वी, आता तर हे एवढं सुंदर झालं आहे, तुम्ही विचार नक्कीच करा. त्यामुळे आता एक शॉट मारतो आणि मग थांबवतो. कारण काय आहे, अखेर महत्त्व याला असतं. सुनेंदन लेले, रॉयल गोल्डफील्ड, दापोली.